आता ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं स्वागत। ब्रेकनंतर पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सीमावादाच्या मुद्द्यावरनं कर्नाटकला चांगलंच ठणकावलंय। महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नका असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिलाय। कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडगिरीनंतर पवारांनी हे प्रकार रोखण्याचं आवाहन बोम्मई सरकारला केलंय। सीमा प्रश्नी शरद पवार आक्रमक। 24 तासात 48 तासात पूर्ण संशोधन नाही। पवारांचा कर्नाटकला इशारा। लोक येणाऱ्या निवडणुका आहेत का काय हे मला माहिती नाही। हल्ले थांबवण्याचं आवाहन, नाहीतर पवार कर्नाटकात जाणार। बेळगाव सीमावादावरून रान पेटलेलं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। कर्नाटक सरकारकडून बेळगावमधल्या मराठी भाषिकांमध्ये दहशतीचं वातावरण तयार केलं जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केलाय। तसंच येत्या 48 तासात हल्ले न थांबवल्यास संभाव्य परिस्थितीला कर्नाटक सरकारच जबाबदार असेल असा थेट इशारा शरद पवार यांनी दिलाय। या सगळ्या गोष्टी केवळ राज्य सरकार काय करते हे बघून चालणार। आता जे झालं आज हे जर उद्याच्या 24 तासात 48 तासात पूर्ण संशोधन नाही तर माझ्यासह सगळ्यांना बेळगावच्या लोकांना धीर द्यायला जावं लागेल। मंगळवारी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाला पुन्हा एकदा तोंड फुटलं। कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातल्या वाहनांची तोडफोड केली, तसंच रास्ता रोको आंदोलनही केलं। यावरून शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला चांगलंच ठणकावलंय। तसंच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून वाद पेटवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। की कर्नाटक गव्हर्नमेंटची भूमिका जी काही सातत्याने मांडली जाते, यापूर्वीचे मुख्यमंत्री अशी भूमिका कधी घेत नव्हती। आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी ती घेतली, पण त्यांच्या निर्देशावर लोक येणाऱ्या निवडणुका आहेत का काय हे मला माहिती नाही। गेल्या काही दिवसात महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटलाय। कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अलीकडच्या काळात केलेली चिथावणीखोर वक्तव्य त्याला कारणीभूत आहेत। त्यामुळे दोन्ही राज्यातले संबंध बिघडण्याची शक्यता आहे। सीमा प्रश्नावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय। कर्नाटकच्या मुजोरी विरोधात राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, तर सत्ताधाऱ्यांची मात्र कोंडी झाल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी बेळगाव दौरा रद्द केला। मात्र या दौऱ्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय। बेळगाव प्रश्नी शिंदे सरकार बोटचेपी भूमिका घेत असल्याचा आरोप विरोधकांनी केला। सीमावादावरून पेटलं राजकारण। कर्नाटकच्या विरोधानंतर मंत्र्यांची माघार। मंत्र्यांच्या माघारीवर विरोधकांची टीका। सीमा प्रश्नी सत्ताधाऱ्यांची बोटचेपी भूमिका। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालंय। कर्नाटक सरकारच्या इशाऱ्यानंतर कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्यावर नियोजित बेळगाव दौरा रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे। मात्र त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय सामना रंगलाय। बेळगाव सीमा प्रश्नी महाराष्ट्र सरकार नमतं घेत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय। हे यांचं अपयश आहे। हे अपयश झाकण्याच्या करता काहीतरी थातुरमातुर उत्तर देत आहेत। त्यांच्या आरेला कारेने उत्तर द्या ना। त्याच्यामध्ये तक्रार करण्याच्या करता महाराष्ट्राची काय ताठर भूमिका आहे, महाराष्ट्राचे काय त्याच्या संदर्भामध्ये जे काही कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं वक्तव्य करतायत त्या वक्तव्याला जशास तसं उत्तर देण्याचं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे। सीमा प्रश्नी कर्नाटकला जशास तसं प्रत्युत्तर देण्याची शिंदे सरकारची भूमिका असल्याचं सत्ताधाऱ्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे। मात्र प्रत्यक्षात चित्र काही वेगळं असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे। महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होतोय।
कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रबोधनकार ठाकरे यांचा हात धरून आले होते आणि प्रबोधनकारांच्या सांगण्यावरून त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. म्हणून आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांचं स्मरण होत आहे. मुंबईमध्ये मराठी माणसाला खतम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक ऐतिहासिक स्टेटमेंट आहे की अशा प्रकारे मुंबईवर हल्ले सुरू राहिले तर ही मुंबई मराठी माणसाच्या हातात राहणार नाही आणि मुंबईवर मराठी माणसाचा नैसर्गिक हक्क आहे. या त्यांच्या विधानाची आम्हाला आठवण होते. एकीकडे कर्नाटक सरकारनं महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगाव दौऱ्यावर येण्यास मनाई केली होती, तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनं सबुरीची भूमिका घेतली आहे. शांततेच्या मार्गानं आम्ही त्या राज्यामध्ये जात होतो, परंतु या सगळ्या आमच्या दौऱ्याला कर्नाटक सरकारनं विनाकारण एक वेगळं वळण लावण्याचं काम केलं. आम्ही हा दौरा रद्द केलेला नाही, हा दौरा आम्ही केवळ पुढे ढकललेला आहे. जायचं बेळगावमध्ये, तिथल्या लोकांना भेटायचं, हे तर आमच्या अजेंड्यावरती आहेच. गेल्या काही दिवसात सीमा प्रश्नावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं बघायला मिळतंय. सांगलीतील जत आणि अक्कलकोट तसंच सोलापूर जिल्ह्यातील कन्नड भाषिक भागावर बोम्मईंनी दावा केलाय. तर आता महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकात येण्यास मनाई केल्यामुळं बोम्मईंनी आगीत तेल ओतण्याचं काम केलंय. सीमा वादामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बेळगाव सीमा प्रश्नी आता महाराष्ट्र एकीकरण समिती केंद्राकडे दाद मागणार आहे. कर्नाटक सरकारच्या हेकेखोर भूमिकेमुळे महाराष्ट्रातील 2 मंत्र्यांना बेळगाव दौरा रद्द करावा लागला आणि त्यामुळेच आता एकीकरण समिती पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना एक पत्र पाठवणार आहे. बेळगाव सीमा प्रश्नी केंद्राकडे धाव. सीमा प्रश्नी केंद्र करणार मध्यस्थी. सीमा वाद आता केंद्राच्या दारी. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून वादाचा भडका उडालाय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंच्या आडमुठ्या भूमिकेमुळे दोन्ही राज्यातील वातावरण चिघळलंय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समिती आता केंद्र सरकारकडे दाद मागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना समितीमार्फत एक पत्र पाठवण्यात येणार आहे. कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्र सरकारच्या घटनात्मक अधिकारांची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीकडून करण्यात आलाय. महाराष्ट्र एकीकरण समितीनं मंगळवारी बेळगावात एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या 2 मंत्र्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र कर्नाटक सरकारनं कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत या दोन्ही मंत्र्यांना बेळगावात येण्यास मनाई केली. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांवर आपला दौरा पुढे ढकलण्याची नामुष्की ओढावली. त्यामुळे आता महाराष्ट्र एकीकरण समिती चांगलीच आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारनं या प्रकरणी मध्यस्थी करावी अशी मागणी एकीकरण समितीकडून करण्यात आली आहे. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूया. सुरगाणा तालुक्यातील असुविधांमुळे सीमेलगतची गावं गुजरातला जोडण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित गावांमधील अधिकाऱ्यांची आणि ग्रामस्थांची तातडीची बैठक घेतली. ती बैठक देखील राजकीय आरोप प्रत्यारोपांनी गाजली. पाहुयात एक रिपोर्ट. सुरगाणाला गुजरात जोडा. सुरगाणाच्या नागरिकांचं आंदोलन स्थगित. मात्र समस्या न सुटल्यास निर्धार कायम. सध्या राज्यातील सीमावर्ती भागातल्या नागरिकांनी आपल्या समस्या मार्गी लावण्याकरता एकच नामी उपाय शोधलाय, तो म्हणजे सांगली जिल्ह्यातील सीमावर्तीय तालुक्यातील गावांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिलाय. तर तिकडे गडचिरोलीतील गावांनी तेलंगणात जाण्याचा इशारा दिलाय. एवढं कमी होतं की काय, आता नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील सीमावर्ती भागातील गावांनी असुविधांमुळे गुजरातला जोडण्याची मागणी केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर
सुरगाणा इथल्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकत जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर दादा भुसे यांनी त्यांची समजूत काढली. सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्थांनी दादा भुसे यांच्या समोर समस्यांचा पाढाच वाचला. रस्ता, आरोग्य सुविधा, पाणी, वीज नसल्यानं गुजरातला जाऊ देण्याची त्यांनी विनंती दादा भुसेंकडे केली. आमचा विकास करून घ्या, अन्यथा आमचा मार्ग मोकळा करून द्या, अशी सुरगाणा ग्रामस्थांची दादा भुसे आणि प्रशासनाला विनंती आहे. 2.5 तासांच्या चर्चेनंतर या सगळ्या वादावरती पडदा पडलेला आहे. सुरगाणामधील जी संघर्ष समिती तयार करण्यात आली होती त्या संघर्ष समितीने तुर्तास हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जो आहे तो घेतल्याचं पत्रकार परिषदेच्या नंतर जाहीर केलं. मात्र काही लोक जे आहे त्यांच्यासोबत आलेले ते मात्र या आंदोलनावर ठाम आहे. मात्र दादा भुसे यांनी त्यांची समजूत काढली की राज्य पातळीवर आणि जिल्ह्याच्या पातळीवर ज्या काही प्रश्न आहेत, जे काही समस्या आहेत त्या आम्ही तातडीनं काढू. जे अधिकारी काम करणार नाही त्यांच्यावरती निलंबनासारखी कारवाई करू, अशा देखील सूचना दादा भुसे यांनी आजच्या बैठकीत दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या या बैठकीत राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. प्रचंड गोंधळात ही बैठक पार पडली. पालकमंत्री दादा भुसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावितांना सुनावलं आणि ग्रामस्थांच्या मागण्या या सरकार दरबारी मांडून पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. सुरगाणाच्या ग्रामस्थांनी त्यामुळे तूर्त आंदोलन स्थगितीचा निर्णय घेतला. पण मागण्या पूर्ण न झाल्यास गुजरातमध्ये जाण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं देखील अधोरेखित केलं. पालकमंत्री दादा भुसेंच्या मध्यस्थीमुळे तूर्त स्थानिकांना दिलासा मिळालाय. हे प्रश्न लवकरात लवकर सुटले पाहिजे या दृष्टिकोनात माझ्या सकट मी नेतृत्व करीन. आपण सगळेजण पाठपुरावा करू. कदाचित काही प्रश्न तर आपल्या लेवलचे आहेत ते ताबडतोब निकाली काढू. काही राज्य शासन पातळीवरचे आहेत तिथं पण आम्ही पाठपुरावा करू. ते पण प्रश्न सोडू. आता येणारा काळच ठरवेल की सुरगाणा वासियांच्या समस्या मार्गी लागतात का त्यांनी गुजरातमध्ये जाण्याची मांडलेली भूमिका ते तडीस नेतात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे बघा, शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीनंतर आता दोन्ही सेनेत शह-काटशहाचं राजकारण सुरू झालंय. कोकणातील शिवसेनेचा गड राखण्यासाठी दोन्ही बाजूनं रस्सीखेच सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोकणाच्या विकासावरून उद्धव ठाकरेंच्या पक्षावर निशाणा साधलाय. कोकणावरून राजकीय रस्सीखेच, सत्ताधाऱ्यांची उद्धव ठाकरेंवर टीका, कोकणातील विकासावरून जुंपली. कोकणातील विकासावरून सत्ताधारी आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षात राजकीय धुमशान सुरू झालंय. कोकण दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी कोकणाला मागास ठेवून राजकारण केल्याचा आरोप उपमुख्यमंत्र्यांनी केला. ज्यांना सदैव कोकणाने भरभरून दिलं ते राज्याचे नेते असताना सर्वात जास्त अन्याय कोकणावर झाला, यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं. उपमुख्यमंत्र्यांप्रमाणेच कोकणच्या विकासावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय. कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा विरोध सर्वश्रुत आहे. तोच धागा पकडून शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. भावनेला हात घालून काही लोक भावनेशी खिलवाड करण्याचा जो काही प्रयत्न करताय त्यांच्यापासून कोकणातल्या लोकांनी देखील सावध राहिलं पाहिजे असं आमचं मत आहे. शेवटी कुठलाही प्रकल्प जो आहे, समृद्धी हायवेला देखील सुरुवातीला विरोध केला अनेक लोकांनी आणि नंतर श्रेय घ्यायला पुढे आले. कोकणानं नेहमी शिवसेनेला साथ दिली आहे. त्यामुळेच कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून आजवर ओळखला जातोय. पण 40 आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे आता दोन्ही शिवसेनेत राजकीय संघर्ष पेटलाय. त्याचे पडसाद आता कोकणातही पाहायला मिळणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कोकणातील विकासावरून उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय. त्यामुळे आगामी काळात राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
यानंतर पाहूया राज्यातल्या सत्ता संघर्षावर आता नववर्षात सुनावणी होणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्या संदर्भातल्या अनेक याचिका दाखल करण्यात आल्या, मात्र या याचिकांवर मागील महिन्याभरात एकही सुनावणी झाली नाही. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीसाठी आता 13 जानेवारी 2023चा मुहूर्त मिळालाय. जून महिन्यात राज्यात अभूतपूर्व अशा राजकीय घडामोडींची मालिका सुरू झाली. घटनात्मक आयुध आणि राजकीय डावपेचांच्या खेळात हा राजकीय वाद अखेर सुप्रीम कोर्टात पोहोचला. 16 आमदारांच्या अपात्रतेचा वाद, विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्ताव सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. 1 नोव्हेंबर रोजी या प्रकरणी शेवटची सुनावणी झाली. त्यावेळी दोन्ही गटांना कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता सुनावणीसाठी 13 जानेवारी ही तारीख मिळाली आहे. सत्ता संघर्षात आतापर्यंत अनेक घडामोडी घडल्या. 24 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत राज्यातील सत्ता संघर्षाचं प्रकरण 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तर 7 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश देण्यात आले. शेवटी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि आम्हाला आशा आहे लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य आहे. त्यामध्ये आम्ही बहुमत सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे हा निर्णय आमच्या बाजूनेच लागेल आणि सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिला असेल किंवा जो डिसिजन घेतला असेल त्यावरती भाष्य करणे मला तरी योग्य वाटत नाही. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचा वेगळा गट स्थापन केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आलं. त्यानंतर दोन्ही बाजूंनी कोर्टात धाव घेतल्यानं आता तिथं कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. या वादात काय सुनावणी होते आणि काय निर्णय येतो याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता ब्रेकनंतर बघूयात. गेल्या 4 वर्षांपासून चर्चेत असलेल्या कोकणातील बारसू प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत बारसू प्रकल्प होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. मात्र या प्रकल्पावरून कोकणात भाजप विरुद्ध ठाकरेंचा पक्ष असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्हाला कोकणाचा विकास करायचा आहे. त्यामुळे कोकणामध्ये रिफायनरी ही आम्ही करून दाखवू, कोकणी माणसाच्या हाताला काम देऊन दाखवू आणि त्याचवेळी कोकणाचं पर्यावरण आहे त्यापेक्षा चांगलं आम्ही करून दाखवू. हा आमच्या सरकारचा या ठिकाणी निर्धार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे कोकणात पुन्हा एकदा भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षात राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण बारसू रिफायनरी प्रकल्पावरून यापूर्वीही या दोन्ही पक्षात धुमशान झालंय. या प्रकल्पाला काही स्थानिक गावांसह शिवसेनेचा सुरुवातीपासूनच विरोध राहिलेला आहे. तर भाजपनं या प्रकल्पाची नेहमीच पाठराखण केली आहे. गेल्या 4 वर्षांपासून हा प्रकल्प रखडलाय. 2018 मध्ये भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान रिफायनरीच्या उभारणी संदर्भात करार झाला होता. महाराष्ट्र सरकारनं या प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्ह्याची निवड केली होती. तसंच RRPCL अर्थात रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड या कंपनीची स्थापनाही करण्यात आली. सौदी अरामको, अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या RRPCL यामध्ये भागीदार आहेत. मवियाच्या सत्तेत हा प्रकल्प मागे पडला होता. मात्र सत्तांतरानंतर पुन्हा एकदा या प्रकल्पाचं वारं वाहू लागलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकल्पासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे आगामी काळात बारसू रिफायनरीवरून सत्ताधारी विरुद्ध ठाकरेंचा पक्ष असा राजकीय संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर या न्यूज 18 लोकमत विशेष या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.